राज्यात मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर आज सुनावणी। एसीबीसी कायद्यातून दिलेल्या आरक्षणाला हायकोर्टात काही जणांचं आव्हान। सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार त्रिसदस्यीय पूर्णपीठाची स्थापना। मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्यासंदर्भात सरकारकडून हालचाली सुरू। मोर्चा, घेराव, निदर्शनं यासारख्या सौम्य गुन्ह्यांसंदर्भात निर्णय जारी। आंदोलनामध्ये दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात जीआर मध्ये सुधारणा। मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक। आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक। वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन। अनुसूचित जातीच्या आरक्षणाची उपवर्गीकरण प्रक्रिया लांबणीवर। प्रारूप आराखडा तयार करणाऱ्या समितीला 14 मार्च 2026 पर्यंत मुदतवाढ। भाजपच्या कार्यकारिणीमध्ये धक्कातंत्र मिळण्याची शक्यता। अकार्यक्षम लोकांना डच्चू तर नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार। नव्या कार्यकारिणीत 50 जण असणार। मुंबई पालिकेत 125 जागा लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा। ज्येष्ठ पदाधिकारी तयार करणार रणनीती। शिंदेंच्या शिवसेनेकडून लोकसभा मतदारसंघ निहाय प्रभारी निश्चित। विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून शिवसेनेत अंतर्गत धुसफूस। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार। नाराज पदाधिकाऱ्यांना आणखी एका कमिटीद्वारे जबाबदारी देणार असल्याची माहिती। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर। आज ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक। निवडणुका कधीही लागू शकतात, आतापासूनच तयारीला लागा। जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना। शरद पवार आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर। उद्या दिंडोरीमध्ये कार्यकर्त्यांचं शिबिर। 15 सप्टेंबरला शेतकरी मोर्चा। विस्तारित कोस्टल रोडसाठी गोरेगावातील वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याचा महापालिकेचा निर्णय। स्थानिक रहिवासी आणि प्रवाशांचा पूल पाडण्यास विरोध। मुंबईतील 125 वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा। पोलीस बंदोबस्तात पुलाचं पाडकाम। नवा पूल वर्षभरात उभारण्यात येणार। हार्बर रेल्वे मार्गावर शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत 14.5 तासांचा ब्लॉक दरम्यान वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद। पनवेल मानखुर्द दरम्यान विशेष लोकल चालवणार।